न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, BBS न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत। पाहूयात आताच्या चालू घडामोडी। पहिली बातमी ठाण्याहून। मुंब्र्यात दहशतवाद्यांच्या पुतळ्याला दिली फाशी, दहशतवादी हल्ल्यातील मृतांना आदरांजली वाहण्यात आली। काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी दिली आहे। काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे 26 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे। या घटनेचा निषेधार्थ मुंब्रा अमृतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं। या प्रसंगी आंदोलकांनी दहशतवाद्यांना निषेधाच्या घोषणा दिल्या, तसेच दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी देण्यात आली। या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी आज भारतातील कोणताच नागरिक सुरक्षित राहिलेला नाहीये, येथे मृत्यू स्वस्थ झालाय। आपण आज सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटनात जाऊ शकत नाही, ही शोकांतिका असून त्यात सुरक्षा यंत्रणेतील फोलपणा कारणीभूत आहे। सर्वात दुर्दैवी म्हणजे दहशतवादी हल्ल्यात हिंदू मुस्लिम धर्मियांसह अन्य धर्मीय लोकही मारले गेले आहेत, तरी गुन्हेगाराला शोधण्याऐवजी धर्म शोधला जात आहे, हे अतिशय वाईट आहे। हिंदू धर्म ज्याप्रमाणे झुंडशाहीला मान्यता देत नाही, त्याचप्रमाणे इस्लाम देखील कोणाचे प्राण घ्यायला परवानगी देत नाही आणि असे कृत्य करणाऱ्यास घरात घुसून मारले पाहिजे। आज या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने सत्ताधारी विधाने करीत आहेत त्याकडे पाहता सत्ताधाऱ्यांना देशभर दंगे भडकवायचे आहेत असे चित्र दिसते। त्याचा निषेध तर आम्ही करतोच, पण जे कोणी या हल्ल्याच्या मागे आहेत त्यांनाही फाशी दिली पाहिजे अशी मागणी केली। मिर्जिया शानू पठाण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणाले। मॅडम काय सांगाल, पुन्हा एकदा आतंकी हल्ला झालेला आहे, त्यामुळे कुठेतरी आपलं केंद्र सरकार असे फेल्युअर आहे का? काय सांगाल, संघटनेचे आंदोलन सुरू आहे। 28 लोकांची मृत्यू झाली आतंकवादी लोकांनी एवढी स्मूथली। कसं आहे की आता न्यूज मध्ये आपल्याला फक्त हेट बघायला भेटते की या धर्माने असं केलं तसं केलं, पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की धर्म आणि टेररिझमच्या काहीच कनेक्शन नाही आहे, कारण की मागचे 10 वर्षापासून आपण किती मॉब लिंचिंगचे केस बघत आहे। तर हिंदुइझम आपल्याला मॉब लिंचिंग शिकवत नाहीये आणि इस्लाम आपल्याला कोणी बेकसूरची जान घ्यायला शिकवत नाही। तर धर्म आणि क्राईमच्या काही रिलिजन नाहीये। क्रिमिनल माइंडसेट इज अ सायकोपॅथिक डिसऑर्डर। तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की कुठे आपण चुकलो आपल्याला बघावं लागेल की एवढी स्मूथली टेररिस्ट येऊन कशा हमला करून परत गेलं, सेफली गेलं आणि आता किती तास झालेले ते लोक सापडले गेले की नाही ते पण आपल्याला माहित नाहीये। तर असे लोकांना घरात घुसून सबक शिकावा लागेल। नामर्द आपण म्हणजे असं, इट्स व्हेरी इनह्युमन अँड दिस इज नॉट अ मॅनली ऍक्ट। नो रिलिजन टीचेस यू दॅट। तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या लोकांची जीव गेलाय त्यांना सहानुभूती आणि लवकरात लवकर टेररिस्टला पकडून एक एक्झाम्पल सेट करावं लागेल की परत आपल्या देशाला असे काहीच इन्सिडेंट फेस करायचं नाही। सुरुवातीला धर्म विचारला गेला, नंतर त्यांना कलमा पडायला लावला, याकडे कसं बघता तुम्ही? हे सगळं आपल्याला कसे आहे की असे प्रकारची स्टोरी आपल्याला बघायला भेटते, ऐकायला भेटते। कसं आहे की मला असं ऐकायला भेटलं की नाम विचारून गोळी मारली, तर कसं एक हसन अली
सय्यद हसन अली म्हणून सय्यद हसन अली शाह नावाचा पण एक मुलगा होता, त्यांची पण मृत्यू झाली आहे. तर नाव विचारून गोली मारली झाली तर त्यांना कसं गोली मारली ना, तो मुस्लिम होता. तर अशी प्रकारची स्टोरीज आपल्याला ऐकायला भेटेल. एक विक्टिमची जे वाईफ होती तिने तर असं पण सांगितलं की खूप काश्मीरचे लोकल लोकांनी बिस्मिल्ला करून तिची जान बचवली. तर प्रकारची स्टोरी आपल्याला ऐकायला भेटते. पण आता स्टोरी ऐकण्याची वेळ नाहीये. आपल्याला टेररिस्ट लोकांना शोधून फाशी द्यावं लागेल. भाजपचे आयटी सर्व पोस्ट व्हायरल होते, धर्म के गोली मारे हे याद रखेंगे. काय वाटतं त्यांना, काय म्हणायचं, काय म्हणायचं? भाजपचा जे आयटी सेल आहे ना, इट्स व्हेरी भाजपचा आयटी सेल खूप चांगलं काम करत आहे नॅरेटिव्ह सेट करायला. जेव्हा ज्या लोकांना स्वतःचे लूप होल्स इग्नोर करायचे ना, तेव्हा ते लोक असे नॅरेटिव्ह सेट करत आहेत. कसं आहे की आपल्याला आपले लूप होल्स बघायचे ना, की कशा एवढं स्मूथली अटॅक कसं झालं एवढं स्मूथली. आणि या लोकांना जे टेररिस्ट आहे, मला तर फक्त तेवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्यांच्या हातात गन्स नव्हती, इनोसेंट लाईफला तुम्ही जाऊन गोली मारली. तुमच्या मनात हिंमत आहे ना, तर तुम्ही आमचे जे सोल्जर्स आहेत तिथे, इंडियन सोल्जर्स, त्यांच्या समोर जाऊन करा ना, त्यांच्या समोर जाऊन तुम्ही ऍक्टिंग करा ना, कसं तुम्हाला धूळ चकवणार बघा. तुमची काय मागणी असणार राष्ट्रवादीला आणि तुम्ही भाषावर लटकवलं आहे, थोडे मारले, असेच प्रत्येक क्रिमिनलला फाशीवर गव्हर्नमेंटला घ्यावं आणि लवकरात लवकर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावं लागेल. तो हिंदी में जानना चाहिए, आज जो फांसी दी गई है आपने उमरा में आतंकी को, आपकी क्या मानना है कि राष्ट्रवादी पक्ष आगे जाके भारत Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी धुळ्याहून. पहलगाम येथील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा. शिवसेना आक्रमक झाली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं समजते. यावरून शिवसेना पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. आज धुळे शहरातील संतोषी माता चौकात ठाकरे सेनेच्या वतीनं पहलगाम हल्ल्याचा निषेधार्थ पाकिस्तानचा झेंडा जाळत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्री असल्याच्या नात्यानं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. देशाचे गृहमंत्री हे राजकीय निवडणुकांमध्ये गुंतलेले आहेत. या देशामध्ये मणिपूर असेल, जम्मू काश्मीर असेल, 370 कलम हटवल्यानंतर देखील या देशावर पाकिस्तानी अतिरेकी येत असतील, तर गृहमंत्री हे देशामध्ये ज्या पद्धतीचे अतिरेकी हल्ले होत आहेत, या देशाच्या गृहमंत्र्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे. आणि नाहीतर या देशाचा गृहमंत्री हा फुल टाइम हा देशासाठी असला पाहिजे. ते राजकीय पक्षासाठी काम करतात. त्यांचा एकूण वावर पाहिला असेल तर महाराष्ट्रात ते 10 वेळा येऊन जातात. या देशाच्या अतिरेक्यांबद्दल, या देशाच्या संविधानावर होणाऱ्या हल्ल्याबद्दल, मणिपूर बद्दल, जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या सातत्यपूर्ण टेररिस्ट हल्ल्याबद्दल ते बोलायला तयार नाही. आणि म्हणून ही नैतिक जबाबदारी स्वीकारून कालचा हल्ल्याची या देशाच्या गृहमंत्री अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आम्ही मागणी करीत आहोत. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी अकोल्याहून. पहलगाम मधील भ्याड हल्ल्याचा शिंदे सेनेकडून तीव्र निषेध करण्यात आलाय. पहलगाम मधील भ्याड हल्ल्याचा निषेध होऊन तर पहलगाम येथे पर्यटकांना गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केलाय. तर या हल्ल्यात अनेक जण मृत्युमुखी पडले.
काही जण जखमी झालेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट आहे. अकोल्यातही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अकोल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहशतवादी प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध केलाय. या दरम्यान दहशतवादी विरोधात घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तर माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नेतृत्वात दहशतवादी प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. नेमकं म्हणजे पूर्ण देशाला सर्वसूत माहीत आहे की खूप मोठा आतंकी हमला पहलगाममध्ये झालेला आहे. त्यामध्ये जवळपास 25 ते 27 लोक मृत्युमुखी पडलेले आहे आणि त्याचा निषेध करण्याकरिता आज आम्ही शिवसेनेच्या वतीने आदरणीय श्रीरंगदादा पिंजरकर, अश्विनजी नवले, उषाताई विरग आणि सर्व शिवसैनिक आज निषेध करण्यासाठी इथे जमलेले आहेत. ह्या खऱ्या अर्थाने जो हा आतंकवादी हमला झाला याचा सडेतोड जवाब आदरणीय मोदीजी देणारच आहे, यामध्ये दुमत नाही. आणि ह्या हमल्याच्या वतीने जे लोक मृत्युमुखी पडलेले आहे त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी या राज्याचे शिवसेनेचे प्रमुख आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे खासदार आदरणीय श्रीकांतजी शिंदे, दरेकरजी वगैरे सर्व टीम आज पहलगामला निघालेली आहे. जे लोक आज एक धास्तीने तिथं घाबरलेले आहे त्यांना तिथून कसं सुटका मिळावी आणि ते कसं इथं यावा. महाराष्ट्राचेही काही लोक आज या पहलगाममध्ये अडकलेले होते, ते सुखरूप बचावलेले आहे, त्यांना कोणताही इजा झालेली नाही. परंतु अनेक लोक जे कर्नाटकाचे आणि इतर परप्रांतीयसुद्धा होते ते हमल्यामध्ये जे आज मृत्युमुखी पडले त्यांना आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने इथं श्रद्धांजली वाहतो आणि त्याचा निषेध करतो की आज जो आतंकवादी हमला झालेला आहे या हमल्याच्या खऱ्या अर्थाने केंद्र शासनाने सडेतोड उत्तर देऊन जे काही जैसे मोहम्मद असेल, काही दुसरी संघटना असेल, ह्या संघटनेच्या मुळापासून त्याचा नायनाट करण्याकरिता आता केंद्र शासनाने पाऊल उचलावं और आम्हाला पूर्ण विश्वास आहे की 100% ते पाऊल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी उचलतील आणि याचा जवाब 100% ते त्यांना देतील. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422-401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी नांदेडहून. मनपाने 10व्यांदा गुंठेवारीला दिली मुदतवाढ. जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. नांदेड शहर वाघाळा महानगरपालिकेकडून 2021 पासून गुंठेवारी सुरू आहे. आतापर्यंत 9 वेळा मुदतवाढ दिली आहे. शासनाकडून आरक्षणाच्या बाबतीत जे मार्गदर्शन आले त्यानंतर 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या ज्या आवश्यक फाईल आहेत त्या 31 डिसेंबर 20 पूर्वी त्या 15 मे पर्यंत सर्व कागदपत्रासह दाखल करण्याचे आवाहन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेकडून करण्यात आले. गुंठेवारीला आतापर्यंत 2021 पासून गुंठेवारी सुरू आहे. महापालिकेनं 21ला सुरू केल्यानंतर अशी आतापर्यंत 9 वेळेस मुदतवाढ दिलेली आहे आणि शासनाकडून जे आरक्षणाबाबतीत मार्गदर्शन होतं ते आल्यानंतर 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान महापालिकेने आरक्षण दिलेले आरक्षण म्हणजे मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे जे काही आवश्यक फाईल आहेत त्या 31 डिसेंबर 20 पूर्वीच्या ते ह्या 15 एप्रिल ते 15 मे दरम्यानच्या सर्व कागदपत्रासह सादर करण्याची मुदतवाढ दिलेली आहे. एकंदरच कसा प्रतिसाद आहे गुंठेवारी नांदेड शहरामध्ये? नांदेड शहरामध्ये गुंठेवारीला प्रतिसाद नागरिकांनी 21 पासून सुरू आहे, तर त्याच वेळेस त्यांनी ते करणं अपेक्षित आहे. परंतु जे मॅक्झिमम लोकांची जेव्हा गरज असते किंवा अडचण असते तेव्हाच नागरिक इकडे येतात आणि कोणाबद्दल कोणाच्या फाईलबद्दल काही शंका असेल तर मी वेळोवेळी आवाहन केलेले, माझा तिथं नंबर दिलेला आहे, तर त्यांनी ते करून घ्यायला पाहिजे. जेव्हा नागरिक माझ्याकडे येतात त्यांच्या मी तात्काळ अडचण सोडवतो. तरी या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो की कुणाच्या फाईल राहिल्या असतील तर या 15 मे पर्यंत टाकाव्या. आरक्षणाबद्दल शासनाकडून मार्गदर्शन आलेलं आहे, त्यामुळे त्याही प्रकरणातल्या फाईली टाकाव्या. जर आवश्यक आरक्षणातून फाईल काढता येत असेल तर त्यावर नियमानुसार महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल आणि ह्या शेवटची संधी आहे, याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम,
Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi Medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी नांदेडहून. पाण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला. नांदेड शहरालगत असलेल्या पासदगाव ग्रामपंचायत येथील नवीन वस्तीमध्ये मागील 8 दिवसापासून पाणी पुरवठा खंडित झाल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढत निषेध व्यक्त केलाय. पासदगावाच्या नवीन वस्तीची लोकसंख्या 250 ते 300 आहे, तरी सुद्धा ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे घागर मोर्चा काढण्यात आला. येत्या 2 दिवसात पाणी पुरवठा न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. माझं नाव सतीश शामराव शेळके. मी पासदगावच्या नवीन वस्तीतील रहिवासी आहे. मला 8 दिवस झाला आमच्या नवीन वस्तीला पाणी पुरवठा होत नाही आहे. काही कारणं विचारल्यानंतर कोणीतरी मोटर फोडली, काहीतरी झालं, पाईपलाईन फोडली, जाळलं, अशी वारंवार उत्तर देत आहेत. मी ग्रामसेवक साहेबांना, सरपंचाला, उपसरपंचांना यांना प्रत्येक वेळेस फोन लावून विनंती केली. आज येईल, उद्या येईल म्हणतात. आज जवळपास 8 दिवसापासून मला पाणी नाही आहे. पिण्यासाठी पाणी नाही, कुठल्याच गोष्टीला आज पाण्याची नाही आणि विकत घेऊन पाणी घेण्याची आमची कोण्याही गरिबाची परिस्थिती नाही आहे. यांचं सगळं मनमानी कारभार चालू आहे आणि याच्यानंतर हे तरी आता ग्रामपंचायतींनी आज लावून ठेवलेली आहे, तरी आज आम्ही इथं निवेदन चिटकून जात आहोत. अजून 1-2 दिवसात जर अजून पाणी नाही मिळालं तर हाच निवेदन आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, पाणी पुरवठा अधिकारी देशमुख साहेब या सगळ्यांना आम्ही हे निवेदन देणार आहोत आणि जर झालं याच्यानंतर उपोषणाला बसायची आमची तयारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नांदेडमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येतोय. महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झालाय. नांदेडमध्ये या हल्ल्याचा निषेध करण्यात आला असून नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात मेणबत्ती पेटवत भाजपच्या वतीनं या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये घुसून जशास तसं उत्तर देण्याची मागणी यावेळी भाजपच्या वतीनं करण्यात आली. काश्मीरच्या पहलगाम भागामध्ये पर्यटकावर जो भ्याड हमला झाला त्यामध्ये महाराष्ट्रातील दिलीप डिसले, अतुल मुने हे मृत्युमुखी पडलेत. पनवेलचे 2 आमचे बंधू जखमी झालेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे पहलगामचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिद्री यांच्या संपर्कात आहेत. आपल्या माध्यमातून आम्ही नांदेड भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करत असून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व कणकर गृहमंत्री अमित शहाजींना आवाहन करतोय की आता पाकिस्तानात घुसायची वेळ आली आहे. केवळ पाक व्याप्त काश्मीर घेऊन चालणार नाही, तर या अतिरेक्यांनी 370 कलम लागू झाल्यामुळे काश्मीरमध्ये जे पर्यटक येत आहेत त्याचा निषेध म्हणून, त्यांचा धर्म विचारून जर त्यांना गोळ्या झाडल्या असतील तर नेस्तनाबूत करून टाका या पाकिस्तानला. केवळ पाक व्याप्त काश्मीर मध्ये नाही तर इस्लामाबाद आणि पेशावर पर्यंत भारताचे सैनिक पुढच्या 4 दिवस घुसले पाहिजेत अशी महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू बांधवांची इच्छा आहे. तुम्ही जर धर्म, जात आणि नाव विचारून जर गोळा मारणार असाल तर भारतीय सेना ही प्रचंड आक्रमक होऊन पाकिस्तानला गिळंकृत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी आमची मागणी आदरणीय प्रधानमंत्र्यांकडे आहे. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी कोल्हापूरहून. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात थोडक्यात बचावले कोल्हापूरचे पर्यटक. काश्मीरमध्ये हल्ल्यात
थोडक्यात बचावलेले कोल्हापुरातील पर्यटक आहे. पर्यटनासाठी गेले असता ज्या ठिकाणी जायचं होतं तिथे जाणार होते, पण अनिल कुरणे हे त्यांची पत्नी आणि आईसह पहलगाममध्ये पर्यटनाला गेले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही पर्यटक त्यांच्या सोबत होते. या पर्यटकांवर गोळीबार झाल्याचं समजताच सर्वजण भीतीच्या छायेखाली आहेत. नमस्कार, मी अनिल कुरणे, कोल्हापूर जिल्ह्यातील कापशीतून आलो आहे. सगळ्यात आधी मी पहलगाम इथे झालेल्या भ्याड निषेध करतोय. आम्ही अभय टूर्समधून पलूस, पुणे आणि कोल्हापूर येथून 28 लोक आलो होतो. सर्वजण आम्ही आता सध्या सुखरूप आहे. हल्ल्याच्या वेळी आम्ही त्या पॉईंटलाच होतो. त्यानंतर आम्हाला बातमी समजल्यानंतर तिथं आम्ही जातच होतो त्या पॉईंटला. एक 15 मिनिटाच्या अंतराने आम्ही तिथं पोचलोच असतो. पण आम्हाला बातमी समजल्यानंतर आम्ही परत आलो आणि सुखरूपपणे आम्हाला श्रीनगरमध्ये घेऊन आलेले आहेत आणि सध्या आम्ही व्यवस्थित आहे आणि आता आम्ही विमानतळासाठी रवाना होतो. धन्यवाद. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी चंद्रपूरहून. वाढत्या तापमानामुळे ड्रायव्हिंग लायसन्स व योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या वेळेत बदल करण्यात आले आहे. चंद्रपुरात सध्या वाढत चाललेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यामध्ये होणाऱ्या ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट व योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या वेळेत बदल करण्यात आले आहे. ही माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी दिली. मोरे यांनी सांगितलं की आता ही कामे सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4 वाजल्यापासून 6:30 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय. चंद्रपूर कार्यालयामध्ये वाढते तापमान बघता कार्यालयामध्ये होणारे ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट आणि योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण या 2 वेळा ज्या आहेत त्या बदल करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण आणि ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट या सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4 ते 6:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी नियोजित ठिकाणी घेण्यात येतील. 12 ते 4च्या दरम्यान या 2 टेस्ट ऍक्टिव्हिटी घेण्यात येणार नाही. इतर कार्यालयाचं कामकाज हे नेहमीप्रमाणे कार्यालय इमारतीमध्ये सुरू राहील. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी नाशिकहून. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निदर्शन करून तीव्र निषेध करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक महानगरकडून पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अशोक स्तंभ येथे मोठ्या प्रमाणात निदर्शनं करून निषेध करण्यात आलाय. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, आतंकवाद नहीं सहेंगे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी देशातील विविध भागातून आलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर निर्ममपणे गोळीबार करून हत्या करण्यात आली. इस्लामिक दहशतवादाच्या माध्यमातून भारतातील हिंदूंची हत्या करणे हे या देशातील नागरिक कदापि सहन करणार नाहीत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद केंद्र सरकारकडे मागणी करते. या आतंकवादी संघटना पाकिस्तानात पुरस्कृत असून या पाकिस्तानी दहशतवादाला त्यांच्या शब्दात उत्तर देणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून केंद्र सरकारनं मागील दहशतवादाला उत्तर दिलं होतं, तशाच पद्धतीचं चोख प्रत्युत्तर केंद्र सरकारने द्यावं अशी मागणी अभाविप प्रदेश सहमंत्री व महानगर मंत्री ओम मालुसकर यांनी केले. यावेळी प्रदेश सहमंत्री मेघा शिरगावे, महानगर सहमंत्री पियुषा हिंगमिरे, महानगर सहमंत्री अक्षता देशपांडे, महानगर सहमंत्री व्यंकटेश अवसरकर, सातपूर नगर मंत्री योगेश महाजन, कॉलेज रोड नगर मंत्री मोनाली महाजन, गंगापूर रोड नगर मंत्री सार्थक आहेर, सिडको नगर मंत्री शुभम कुलकर्णी, केटीचम कॉलेज अध्यक्ष अश्विनी राठोड, ओमकार आहेर,
किशोरी सावकार, अक्षय गुंजाळ, सोहम देशपांडे, तनुश्री गवळी, आसावरी पेशकर, ललिता पाटील, कार्तिक मलसाणे, सागर अमृतकर, यश चौधरी, दिग्विजय पाटील, यश मोरे, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी डोंबिवलीहून. संजय लेले, अतुल मोणे, हेमंत जोशी यांचं पार्थिव त्यांच्या डोंबिवलीमधील निवासस्थानी आणण्यात आले. माणूस हिंदू आहे का मुसलमान आहे हे पहिले विचारलं जातं आणि मग मारलं जातं. पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, भारत माता की जय. Shankar Education Societies, Dr. Kucha Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. हार्दिक अभिनंदन. नितीन भाऊ राजपूत यांची नाशिक महानगरपालिका पंचवटी विभाग अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. याबद्दल हार्दिक अभिनंदन. महाराणा प्रताप सेवा संस्था नाशिक संस्थापक अध्यक्ष बबलू सिंह परदेशी व पदाधिकारी निलेश तुरे, संग्राम राठोड, मिथुन परदेशी, सुरेश सिंग चव्हाण, मयूर हजेरी, 5 जणांच्या लक्ष्मण सिंह परदेशी व सर्व पदाधिकारी यांना राजपूत साहेब यांचा अधिकारी झाल्याबद्दल शालफूल देऊन अभिनंदन केले. आपले नम्र. महाराणा प्रताप सेवा संस्था नाशिक शहर. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये दूध उत्पादकांसाठी पाळणा शासनामार्फत 100% अनुदानावर उपलब्ध करून देण्याबाबत या विषयाचं निवेदन माननीय श्री राजाभाऊ वाजे साहेब यांना श्री दत्तात्रय गोसावी सामाजिक कार्यकर्ते यांनी दिले. या निवेदनात असं म्हटलं आहे की नाशिक जिल्हा हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा असून सदर जिल्ह्यातील शेतकरी हे शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा देखील करतात. सदर दूध व्यवसायातून शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल तसेच दैनंदिन खर्च कमी होतो आणि बऱ्यापैकी आर्थिक हातभार लागतो. परंतु सद्यस्थिती दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गाई म्हैस सांभाळणे, त्यांचा दैनंदिन खाद्यावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असून त्या बदल्यात दुधाला दर देखील मिळत नाही. तसेच सत्य परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे खूप मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष झालेले असून अनेक शेतकरी दूध उत्पादक शेतकरी यांना तीव्र पाणी टंचाईला सामना करावा लागतोय. पशुधन सांभाळावे लागते आणि पशुधन सांभाळणं अत्यंत जिकरीचं झालं आहे. उन्हाचा पारा देखील 40 अंश पेक्षा पुढे गेल्याने
त्याचा परिणाम होऊन बहुतेक गाई म्हशींना आजाराचा सामना करावा लागत आहे. गायींना पॅरालिसिसचा झटका येऊन शरीर रिकामं होणे, पाय मोडणे इत्यादी आजार उद्भवल्यास गायीला स्वतःच्या पायावर उभं राहता येत नाही. त्यामुळे दूध उत्पादकांना दुधाची धार काढणे अवघड होत असतं. त्यासाठी पाण्यामध्ये गायी उभी करून गायीचं दूध काढलं जातं. परंतु या पाण्याची किंमत 20,000 ते 25,000 इतकी असून प्रत्येक दूध उत्पादकाला हा पाळणा विकत घेणं शक्य नसल्याने गायीला आजार उद्भवल्यास काही ठिकाणाहून हा पाळणा भाड्याने आणावा लागतो. दिवसाला 250 ते 300 रुपये भाडे आकारले जाते. त्यामुळे दूध उत्पादकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. आपण या शासनामार्फत प्रत्येक गावामध्ये गायींसाठी पाळणा उपलब्ध करून देण्यात यावा असं निवेदनात म्हटलं आहे. तसेच या विषयाची निवेदनामा डॉक्टर प्रशांत अर्चना रमेश, धर्माधिकारी MVSC, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नाशिक यांनी सांगितलं. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी नाशिकहून. जाहीर नोटीस. श्री कल्पेश ज्ञानेश्वर गौंडार यांना शिव एंटरप्राइजेस तर्फे अधिकृत इसम श्री प्रबोधन अशोक रुद्रके, ऑफिस 202, रूमटा बिझनेस प्लाझा, पंचवटी डेपो समोर, पंचवटी नाशिक, ज्यांच्याकडे किती वर्षांपासून कामाला होते त्यांचा सगळा व्यवहार संचालक त्यांच्यावर थोपवला होता. पण त्यांनी याचं क्रेडिट कार्ड, युटिलिटी सर्व्हिसेसचा व्यवसाय सांभाळण्यासाठी नोकर म्हणून नियुक्त केलं होतं. परंतु श्री कल्पेश ज्ञानेश्वर गौंडार यांनी शिव एंटरप्राइजेस यांची फसवणूक करून मागील अनेक दिवसांपासून त्यांच्याकडील आर्थिक बाबींचा हिशोब दिलेला नाही. तसेच श्री कल्पेश ज्ञानेश्वर गौंडार यांनी दिनांक 18/4/2025 रोजी शिव एंटरप्राइजेस तर्फे अधिकृत इसम श्री प्रबोधन अशोक रुद्रके यांची मोठ्या रकमेची आर्थिक फसवणूक केली. त्याचे पुरावे श्री रुद्रके यांच्याकडे आहेत. रुद्रके यांनी गौंडार यांचे विरुद्ध योग्य ती फौजदारी व दिवाणी कारवाई सुरू केली. परंतु श्री कल्पेश ज्ञानेश्वर गौंडार हे शिव एंटरप्राइजेस तर्फे अधिकृत इसम श्री प्रबोधन अशोक रुद्रके यांच्या नावाचे गुडविलचा वापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शिव एंटरप्राइजेस यांची सन्माननीय ग्राहक सदस्यांची दिशाभूल करू पाहत आहे. त्यामुळे तमाम ग्राहक वर्गाला कळवण्यात येते की शिव एंटरप्राइजेस तर्फे अधिकृत इसम श्री प्रबोधन अशोक रुद्रके यांनी श्री कल्पेश ज्ञानेश्वर गौंडार यांना कामावरून काढून टाकलेले असून त्यांच्यासोबत सन्माननीय ग्राहकांनी कुठलीही आर्थिक व्यवहार करू नये. तसेच श्री कल्पेश ज्ञानेश्वर गौंडार यांनी मोबाईल नंबर 78 87 62 62 53 व 78 87 62 62 00 या नंबरवरून अथवा इतर नंबरवरून संपर्क साधल्यास त्यावर संभाषण करू नये. सदर मोबाईल नंबर समवेत शिव एंटरप्राइजेस तर्फे अधिकृत इसम श्री प्रबोधन अशोक रुद्रके यांचा कुठलाही संबंध नाही. यदा कदाचित तसे व्यवहार केल्यास त्याबद्दल शिव एंटरप्राइजेस तर्फे अधिकृत इसम श्री प्रबोधन अशोक रुद्रके हे जबाबदार राहणार नाही. तसेच पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंट दाखल केली आहे. नाशिककरांनी व्यवहार करताना आमच्यामध्ये काही संबंध नाहीये असं आव्हान संचालकांनी केलंय. अमर सोळंके, BBS न्यूज नाशिक या प्रतिनिधींनी याचा आढावा घेतला. मी प्रबोधन अशोक रुद्रके, शिव एंटरप्राइजचा ओनर. माझा बँकिंग युटिलिटी सर्व्हिसचा आडगाव नाक्याला बिझनेस आहे. माझ्याकडे कल्पेश ज्ञानेश्वर गौंडर म्हणून मॅनेजर होता. त्यांनी 9 तारखेपासून 18 आर्थिक हिशोब दिलेला नाही दुकानातला आमच्या शॉपचा. तसंच करंट अकाउंटवरून परस्पर पैसे काढलेले आहेत. तर त्याच्या संदर्भात माझ्या दुकानाच्या नावाचा किंवा माझ्या शिव एंटरप्राइजच्या नावाचा त्यांनी गैरवापर करून काही आर्थिक लाभासाठी उपयोग केला तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. तरी त्याच्याशी व्यवहार करणारा सांभाळू. त्याची पोलीस कंप्लेंट आम्ही केलेली आडगाव पोलीस याला पंचवटी पोलीस स्टेशनला. तसंच पेपर नोटीस पण दिलेली. किती 9 ते 10 लाख रुपये निघतील. आरोपीला योग्य शिक्षा व्हायला पाहिजे. आणि कल्पेश ज्ञानेश्वर गौंडार यांचा सध्या त्याला काही संबंध नाही आहे. तरी त्या व्यवहार करताना ग्राहकांनी सांभाळून राहा. याचबरोबर आताचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा BBS न्यूज नेटवर्क. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior